मंडळी नमस्कार. खरंच मी गावकऱ्यांचे आभार मानतो आणि गावकऱ्यांच्या आभाराच्या अगोदर शिक्षकांचे आभार मानतो. कारण मी आता जाणीव करून देतोय, इथून पुढे कोणी जाणीव करून देईल किंवा न देईल, संयमानं एखादं भलं होण्यासाठी किंवा संस्कार टिकण्यासाठी किंवा आपण म्हणतो ना चांगलं वळण लागलं पाहिजे, तर हे सगळं फक्त आणि फक्त मराठी भाषेतून होतं, लक्षात ठेवा. आणि माझं जे काही बोलायचं होतं तर ते शिक्षकांनी बरेच कव्हर केलंय त्यांनी, तर त्यांचे परत एकदा आभार मानतो. त्यांनी व्यवस्थित सांगितले. जरी कोणाचं लक्ष नसलं तर या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षकांनी आपल्या गावात येऊन त्यांनी काय सांगितले, आपल्याला काय मार्गदर्शन केले, तर ते बारकाईनं ऐका. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते ऐकायला मिळेल. तर आपलं गाव म्हणतो, आपली शाळा म्हणतो, ही जी मराठी म्हण आहे ती मराठी म्हण टिकली पाहिजे. आणि गावची शान आहे प्रथम शाळा असते. आणि जास्त आपल्या भागात काय म्हणजे बा 5वी म्हणा, 10वी म्हणा, हायस्कूल म्हणा, कॉलेज म्हणा, इथपर्यंत नाही, फक्त 4थी पर्यंत आहे. आणि 4थी पर्यंत त्यांची जी बुद्धिमत्ता आहे किंवा कॅप्चरिंग पॉवर आहे त्याला मराठी पुरेस आहे. त्याला इंग्रजीची एबीसीडी आलं पाहिजे आणि इतर इंग्रजीच लवकर येत त्यांच्या कमी वयाला कमी बुद्धीला आलं पाहिजे असं कोणाची सक्ती नाही. हा एक व्यवसाय स्वरूप चालू झालाय जगात. का तर पोटातनं जन्म घेतल्यानंतर इंग्रजी बोलल्यानंतर अर्थ विचार करायचा बारीक त्या गोष्टीचा. जर लेकरू आपल्या पोटाला जन्माला जर आपल्यालाच ते काय बोलते समजत नसेल तर त्याला अर्थ काय शाळा शिकवण्याला. मग 4थी पर्यंत कमीत कमी हा बेस आहे मराठी शिकण्याचा. आणि आपलं पोरग कितपत तयार झालंय आणि कितपत शिकलंय आणि शिक्षकांनी काय शिकवलंय, तर त्याच्यासाठी आपण वास्तव समोर येऊन आज आपल्या गावात नशीब आहे की चांगले शिक्षक मिळालेत आणि ते शिक्षकांनी स्वतः मनोगत व्यक्त केलंय. मला आतापर्यंत असं कधीही भेटलं नाही बघायला. कारण आमच्या काळात होतं, मी या शाळेत होतो शिकायला 4थी पर्यंत, तर त्यावेळेला घरोघरी जाऊन जे आणत होते ते 10 ते 15 वर्षाचा गॅप पडला. आणि 10 ते 15 वर्षानंतर या शिक्षकाच्या रूपात एक परमेश्वर आपल्या गावाला मिळाल्यासारखं झालंय. आणि त्यानंतर त्यांची जाणीव राखणं हे आपण आपलं कर्तव्य आहे. आणि ते स्वतः तुमचा विद्यार्थी शाळेत घाला, कारण आपला विद्यार्थी शाळेत घेणं हे आपल्या भल्यासाठी. आज त्यांना विद्यार्थी येऊ द्या अगर न येऊ द्या तर त्यांना काही फरक पडत नाही. मात्र तळमळीने तुमचा विद्यार्थी शिकला पाहिजे, शाळा टिकली पाहिजे आणि पट एकत्र आला पाहिजे. या तळमळीनं प्रथम काम करताना शिक्षक मराठी शाळेचं मी बघतोय. आणि त्यानंतर गावातल्या ज्या महिला मंडळ आहेत किंवा मॅडम आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, यांनी सुद्धा खरंच प्रयत्न केलेले आहेत. आणि तळमळीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापर्यंत, प्रत्येक मुलाच्या घरापर्यंत जाऊन आपली शाळा टिकवण्यासाठी किंवा आपलं मुलगा हा मराठी भाषेतून संस्कारित झाला पाहिजे आणि आपल्या गावाचं नाव कुठेतरी पुढे गेलं पाहिजे. आपण उद्योगपती झाल्यानंतर किंवा नोकरी लागल्यानंतर आपण जगात काय सांगतो, आम्ही तांडोर गावचा आहे. अरे पण शिकला कोणा, जेव्हा तुझ्या गावचं नाव तुला जर सांगता येत नसेल तर तुझा मोठीपणा जगात मिरवून काय उपयोग आहे. मग त्यासाठी मी तांडोरचा आहे आणि माझी 4थी पर्यंत तांडोर गावात शाळा झाली. आणि अशा प्रकारे गावकऱ्यांनी म्हणा, शिक्षकांनी म्हणा, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही ही शाळा टिकवली. हा एक अभिमान तयार होणार आहे सर्वांना. कधी तुम्ही घर सोडून इथपर्यंत पोहोचल्यानंतर, तुमची मुलं इथं शाळेत सोडल्यानंतर आणि इथलं कमी जास्तपणा किंवा आपल्याला ज्यावेळेला वाटतंय बाबा शिक्षक ह्या ठिकाणी कमी पडतात किंवा त्यांचं शिकवण जरा चुकतंय, म्हणजे आपल्याला सुद्धा हक्कानं आपल्या गावातल्या शिक्षकाला आपण बोलू शकतो. त्यामुळे कृपया करून सर्वांना विनंती आहे, गावकऱ्यांना आणि पालकांना सुद्धा, की आपली 4थी पर्यंत जी मुलं आहेत तर ती मुलं, जशी माझी मुलं या शाळेत घातली, इंग्रजी शाळेत घातलेली होती घरच्यांनी, मात्र त्यांना समजावून सांगितलं की 4थी पर्यंत जी बुद्धिमत्ता आहे तर त्या बुद्धिमत्तेला मराठी पुरेस आहे. आणि त्यानंतर आपण 5वी नंतर तुम्हाला कुठेही घालू शकता तुमच्या ताकदीप्रमाणे, तुमच्या सोयीनुसार. शक्यतो आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे 4थीच्या पुढचा वर्ग सुद्धा आपल्या तांडोर गावामध्ये चालू झाला पाहिजे. आणि एवढं 2 शब्द बोलून किंवा तुम्हाला जागृती देऊन मी माझं बोलणं थांबवतोय. आणि सर्वांचं खरंच आभार मानतो की वाटलं सुद्धा नव्हतं की हे शिक्षक आल्यानंतर एवढा पट, जवळपास 40च्या आसपास पट हा तयार झालेला आहे किंवा पालकांनी घातलेला आहे. त्या पालकांचा सुद्धा आभार मानतो. धन्यवाद.